आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आर्टिकल्स म्हणजेच उपपदे. इंग्रजी भाषेत ए, अँड, द ही 3 उपपदे आहेत. उपपदांचे 2 प्रकार आहेत. पहिला आहे इंडेफिनाइट आर्टिकल्स म्हणजे अनिश्चिततादर्शक उपपदे. दुसरं आहे डेफिनाइट आर्टिकल म्हणजेच निश्चिततादर्शक उपपद. इंडेफिनाइट आर्टिकल्समध्ये ए, अँड हे आर्टिकल येतात आणि डेफिनाइट आर्टिकलमध्ये द. इंडेफिनाइट आर्टिकल्स ए आणि अँडचा उपयोग. इंग्रजीमध्ये एकूण 26 लेटर्स आहेत. त्यामध्ये 5 ओव्हल्स आणि 21 कन्सोनंट्स आहेत. ओव्हल्स म्हणजे स्वर ए, ई, आय, ओ, यू हे स्वर आहेत आणि बाकी सगळे उरलेले कन्सोनंट्स म्हणजेच व्यंजन आहेत. सामान्य नामाचा पहिला वर्ण जर व्यंजन म्हणजे कन्सोनंट्स असेल तर ए हे उपपद वापरतात. एक्झाम्पल: अ बॉय, अ गर्ल, अ बुक, अ पेन्सिल, अ टेबल, अ डॉग, अ कॅट. सामान्य नामाचा पहिला वर्ण जर स्वर म्हणजे ओव्हल असेल तर ॲन हे उपपद वापरतात. एक्झाम्पल: ॲन ॲन्ट, ॲन ऑरेंज, ॲन ॲपल, ॲन अम्ब्रेला, ॲन एग्ज. सामान्य नामाच्या सुरुवातीच्या व्यंजनाचा उच्चार स्वराप्रमाणे होत असेल तर ॲन हे उपपद वापरतात. एक्झाम्पल: ॲन आवर, ॲन इयर, ॲन ऑनेस्ट. येथे बघा, आवर या शब्दाची सुरुवात जरी एच ने होत असली तरी याचा उच्चार आवर असा होतो. येथे एच सायलेंट आहे त्यामुळे ॲन हे उपपद वापरले आहे. सामान्य नामाच्या सुरुवातीच्या स्वराचा उच्चार व्यंजनाप्रमाणे होत असेल तर ए हे उपपद वापरतात. एक्झाम्पल: अ युनिव्हर्सिटी, अ युनिफॉर्म. येथे बघा, युनिव्हर्सिटीची सुरुवात जरी यू ने होत असली म्हणजेच ओव्हल्सने जरी होत असली तरी याचा उच्चार मराठीमध्ये यू असा होतो. म्हणून येथे अ हे उपपद वापरले आहे. संख्यावाचक शब्दांच्या पूर्वी ए हे उपपद वापरतात. फॉर एक्झाम्पल: 100, 1000. आर्टिकल्स कधी वापरले जात नाही ते बघू आपण. मोजता न येणारे नाम असल्यास उपपद येत नाही. एक्झाम्पल: वॉटर, टी, शुगर, राईस, ऑइल. परंतु अशा नामांबरोबर त्यांचे परिमाण आले असेल तेव्हा ए किंवा ॲन हे उपपद वापरतात. एक्झाम्पल: अ ग्लास ऑफ वॉटर. भाषा, दिवस, महिने, ऋतू, ज्ञानशाखा, खेळ, रस्ता यांच्या पूर्वी उपपद वापरत नाहीत. एक्झाम्पल: संडे, एप्रिल, विंटर, समर, क्रिकेट. मोजता न येणाऱ्या नामांपूर्वी उपपद वापरत नाहीत. एक्झाम्पल: न्यूज, मनी. ए आर्टिकलचे नियम. इथे बघा, अ पेन आणि अ पेन्स. इथे बघा, एक पेन आणि अनेक पेन्स असे आहे. जर अनेक पेन्स असतील तर त्यापुढे अ हे आर्टिकल वापरायचे नाही. ते चुकीचं आहे. फक्त जर सिंग्युलर असेल म्हणजे एकवचनी एखादी वस्तू असेल ना त्यापुढेच अ हे उपपद वापरायचं. इथे बघा, गिव्ह मी अ पेन आणि गिव्ह मी द रेड पेन. येथे आपण द का वापरले? कारण येथे एका विशिष्ट पेनबद्दल बोललं जात आहे त्यामुळे द वापरलं आहे. इथे बघा, गिव्ह मी अ पेन, फक्त इथे मला एक पेन दे. पण इथे बघा, गिव्ह मी द रेड पेन म्हणजे मला एक लाल पेन दे. म्हणजे लाल पेन हा एक विशिष्ट पेन आहे त्यामुळे येथे द हे आर्टिकल वापरलेले आहे. आता बघूयात डेफिनाइट आर्टिकल्स द चा उपयोग. जगातील एकमेव वस्तूंच्या नावापूर्वी द हे उपपद वापरतात. फॉर एक्झाम्पल: द सन, द मून. सर्व दिशांच्या नावापूर्वी द हे उपपद वापरतात. एक्झाम्पल: द ईस्ट, द वेस्ट.
धर्मग्रंथ, महाकाव्य, प्रसिद्ध पुस्तके व वर्तमानपत्रे यांच्या नावाच्या आधी द हे उपपद वापरतात. फॉर एक्झाम्पल, द रामायण, द महाभारत. सामान्य नामापूर्वी सुपरलेटिव्ह डिग्रीचे विशेषण असल्यास द हे उपपद वापरतात. एक्झाम्पल, ही इज द टॉलेस्ट बॉय. नद्या, समुद्र, महासागर, पर्वत, बेटे यांच्या नावापूर्वी द हे उपपद वापरतात. एक्झाम्पल, द हिमालया, द गंगा, द गोदावरी. क्रमवाचक संख्या विशेषणांच्या पूर्वी द हे उपपद वापरतात. द फर्स्ट, द सेकंड, द फोर्थ. संगीत साहित्यांपूर्वी द हे उपपद वापरतात. एक्झाम्पल, द तबला, द फ्लूट. विशेष नामाच्या एखाद्या सामान्य नामाप्रमाणे उपयोग करताना द हे उपपद वापरतात. फॉर एक्झाम्पल, कालिदास ऑफ द शेक्सपियर. एक्झाम्पल्स ऑफ आर्टिकल्स. शी इज अ टीचर. इथं टीचरची सुरुवात टी म्हणजेच कन्सोनंटने झाली आहे म्हणून हे उपपद वापरले. आय एट ॲन ॲपल. मी सफरचंद खाल्ले. इथे ॲपलची सुरुवात ए म्हणजेच ओवल्सने झाली आहे म्हणून ॲन हे उपपद वापरले. ही इज ॲन इंजिनियर. तो इंजिनियर आहे. इथे बघा ओवल्सने सुरुवात झाली आहे. द सन रायजेस इन द ईस्ट. शी रीड अ बुक. A dog is an animal. Let's go to the beach.